छान आणि स्मार्ट कसे राहायचे, लोक तुम्हाला खूप ताकदवर आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकणार. जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या संपर्कात असतील, जवळ असतील, ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचारसुद्धा करणार नाहीत. अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या 3 गोष्टी तुमच्यात आणि आपण सगळ्यात असतातच. यामुळे तुम्ही खूप सुखी व्हाल, स्मार्ट होणार आणि जीवनात खूप आनंदी राहाल. तर चला मग सुरू करूया. नंबर 1 आहे हास्य. मित्रांनो, तुमचे हास्य हे तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते. जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर लोक तुम्हाला आनंदी बघून खूप जळतात आणि हेच खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आले पाहिजे. तुम्ही हारलेले जरी असताना पण जर तुम्ही चेहऱ्यावर आनंद आणत एक हास्य दिले तर ते लोक तुमचे हास्य बघून अधिक जळतात. लोकांचे कामच आहे जळणे आणि आपले काम आहे खुश राहणे. तुम्ही खुश राहा बरं. लोक लगेच विचारतात की एवढा खुश का आहेस? लोकांची मानसिकता तशीच असते. कुणाचे चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात. मग करू द्या त्यांना त्यांचे काम. पण तुम्ही एक स्मित हास्य देऊन त्यांना अधिक जास्त जळवा आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावे लागेल. तुम्हाला चांगले राहावे लागेल. मग तुम्ही जेव्हाही हसाल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत. आणि स्माईल केल्याने आपल्याला नेहमी फ्रेश वाटायला लागते. त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते. त्यासाठी रोज तुम्ही हसत राहा, आनंदी राहा. नंबर 2, फालतू बोलू नका. जगाचा एक नियम आहे, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही लोकांना जेवढा मान देता तेवढेच ते पण तुम्हाला देतात. आपण आपल्या बोलण्याने सगळे जग जिंकू शकतो, परंतु फालतू बोलण्यामुळे आपण फालतू बनून राहतो. म्हणजे तुम्ही बोला पण त्याला काही मर्यादा असतात. लोकांना तेवढेच सांगा जेवढी सांगण्याची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात. तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल की लोकांना तुम्ही जेवढी व्हॅल्यू देता, रिस्पेक्ट देता, तेवढेच ते लोक तुम्हाला पण देतात. त्यासाठी आपले फालतू बोलणे बंद करा, कारण आपल्या फालतू बोलण्याने आपले महत्त्व नेहमी कमी होते. आणि नेहमी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तेवढेच बोला जेवढे कामाचे आहे. नंबर 3, ॲटिट्यूड. मित्रांनो, ॲटिट्यूडबद्दल बरेच लोक विचारतात. ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव हा कसा पाहिजे, ज्याने आपल्या ॲटिट्यूडमध्ये आपला चांगला प्रभाव पडेल आणि ओळख निर्माण होईल. लोक चारचौघात आपल्याला चांगला मान सन्मान देतील आणि आपले मित्र, नातेवाईक, बाहेरचे, घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत. तर त्यासाठी नीट ऐका. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश आहे. आपला स्वभाव, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाहीत. त्यासाठी तुमचे विचार सकारात्मक झाले पाहिजे. नेहमी आपल्या विचारांनी सकारात्मक राहा. जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता तर पूर्णतः सकारात्मक बोला आणि बघा ती व्यक्ती आपोआप आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करून देते. जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी, स्वप्नांसाठी योग्य आहे. नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्हाला चिखलातून जावे लागते आणि चालता चालता तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडलात, तर तुम्ही तिथेच पडून राहता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. नाही ना, तुम्ही उठता आणि आपल्या मार्गाने चालायला लागता. मग हेच होते आपल्यासोबत. लोकांचे तर कामच आहे तुम्हाला पाय खेचून मागे पाडणे, पण तुमचे काम आहे उठून पुढे जाणे. बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला हा व्हिडिओ 1% जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन प्रेस करा. धन्यवाद.